नमस्कार, मैं विकास कुमार सिंह। आज के स्पेशल रिपोर्ट में आपका स्वागत है। आने वाले 10 मार्च को गणेश नाइक के नेतृत्व में निर्धार मोर्चा आयोजित किया गया है। अन्याय के खिलाफ यलगार हेतु इसके आयोजन के पीछे है, लेकिन ये सब झूठ है, क्योंकि इतने साल सत्ता में रहकर भी न्याय नहीं मिला। आम लोगों को फंसाकर खुद का फायदा किया गया। आगामी राज्य के भविष्य को खतरे में देखकर पालक मंत्री की ये कोई नई चाल है, ऐसा आरोप विधायक मंदाताई मात्रे ने लगाया है। अन्याय के विरोध में गणेश नाइक के नेतृत्व में उन्होंने निर्धार मोर्चा का आह्वान किया है। ठाणे जिला के पूर्व पालक मंत्री गणेश नाइक ने सरकार के कामकाज एवं महानगर पालिका के कामकाज पर सवाल उठाते हुए एवं सभी दलों को एकजुट करते हुए इस निर्धार मोर्चा का आयोजन किया है। इस संदर्भ में गणेश नाइक द्वारा यह कहा जा रहा है कि प्रकल्पग्रस्तों के लिए कुछ नहीं किया जा रहा है, नवी मुंबई वासियों के लिए कुछ न्याय नहीं हुआ है। तो वहीं भाजपा के विधायक मंदाताई मात्रे ने इस निर्धार मोर्चा को नौटंकी करार देते हुए इसको असफल बताया। उन्होंने कहा कि 15 वर्षों से उनकी सरकार हर जगह थी, चाहे महापालिका हो या राज्य सरकार हो, तभी भी 15 वर्षों से कुछ नहीं किया गया। जबकि भाजपा सिडको के साथ एवं महानगर पालिका के साथ मिलकर चाहे प्रकल्पग्रस्त हो या और चीजें, सभी के लिए एक कदम आगे बढ़ाते हुए काम को अंजाम दिया है। उन्होंने आगे कहा कि गणेश नाइक की पार्टी के रहते हुए महानगर पालिका में भ्रष्टाचार बढ़ा हुआ था, जो कि बीजेपी ने बंद करवा दिया। असं आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली ज्यांनी मोर्चा काढलेला आहे माजी मंत्री गणेश नाईक यांना पहिलं म्हणजे प्रकल्पग्रस्तांना एकत्रित सुद्धा त्यांच्या नेतृत्वात लोक आज आलेली नाही आहेत आणि त्यांचं नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं नाही, म्हणून आज 3-3 मोर्चे प्रकल्पग्रस्तांचे निघतात। याचं खरं उदाहरण असं आहे की ज्यावेळी BMTC होती त्यांचा मोर्चा 30 वर्षापूर्वी काढला होता। आज पण 15 वर्षे सत्तेत होते, त्यांचे प्रश्न सुटले नाहीत। प्रकल्पग्रस्तांना माहिती आहे की मोर्चा काढण्याचा मागचा उद्दिष्ट काय आहे आणि हे प्रश्न सोडू शकत नाही, कारण 15 वर्ष सत्तेत राहून त्यांनी सोडवलं नाही। आज जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये मी इथे भारतीय जनता पार्टीचे आमदार झाल्यानंतर जे प्रश्न आम्ही सोडवले आहेत, मग 2.5 एपेचा असेल, 2015 पर्यंतची घरं कायमस्वरूपी असतील, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, हे सगळं आता आम्ही आम्ही ह्याच्यावरती पेपरवर्कवर आणलं आहे। पूर्वी कसं होतं, पत्र द्यायचं, फोटो काढायचे, मीडियाला बातमी द्यायची, हेडलाईन करायची। आज आम्ही हे नुसतं हेडलाईन केलेलं नाही, तर हे संपूर्ण रेकॉर्डवर आणलेलं आहे आणि रेकॉर्डवर होणारे प्रश्न तर सुटणार असल्यामुळे हा मोर्चा काढून लोकांची दिशाभूल करायची की आम्ही मोर्चा काढला म्हणून हे प्रश्न सुटले। आता परवाच चंद्रकांत दादा आमचे मंत्री, आमचे नेते यांनी डम्पिंग ग्राउंडची फाईल तयार करून दिली। 30-35 एकर जागा आम्हाला देतात आहेत। आज फक्त एवढाच तो प्रश्न अडकला की ती जागा महापालिकेला विकत द्यायची का मोफत द्यायची। आज उद्या त्याच्यावर सही होते। 2015 पर्यंत साहेब मुख्यमंत्री साहेब उद्या किंवा परवा डिक्लेअर करतील। मोर्चा काढून जी अनधिकृत बिल्डिंगी बांधलेल्या आहेत, ज्या अनधिकृत झोपड्या बांधलेल्या आहेत, तुम्हाला सांगते ज्या झोपडपट्टी आता चाबू डॅनियल नगरचौक तिथली झोपडपट्टी कुठे तोडली, सुरेश कुलकर्णी इथली झोपडपट्टी कुठे तोडली, शिवाजीनगर कुठे तोडली। पण काही लोकप्रतिनिधी स्वतःचं पोट भरण्यासाठी 100-100 झोपड्या अनधिकृत बांधतात, त्यांच्याकडनं भाडं घेतात, त्या सिडकोच्या जागेवर बांधतात। सिडकोच्या जागेवर 50-50ने इमारती बांधतात। सिडकोची जागा, महानगरपालिकेची जागा ही ज्यावेळी कॅप्चर होते त्यावेळी ती त्यांची जागा साफ करण्यासाठी या अनधिकृत झोपड्या काढल्या जातात। पहिला तर मला एक सांगायचं आहे की यांना हे शहर अनधिकृत पहिल्यापासून केलंच आहे। आज तुम्ही बघाल 50-60 हजार झोपड्या अनधिकृत आहेत, मग याचं भाडं कोण घेतं? या वासियांना जर आपण भेटलात तर 2-2, 3-3 लाख रुपयाला झोपडी विकली जाते। सगळ्याचा हात आहे याच्यामध्ये, पूर्वीपासून आहे। 15 वर्ष केलं काय त्यांनी? 15 वर्षाचा प्रश्न सोडवले असते तर आज प्रकल्पग्रस्तांना मोर्चे काढावे नसते लागले। आता तुम्हाला जर विद्यावेतनचा प्रश्न हा मी जाऊन सोडवला, गेल्या वर्षी विद्यावेतन दिलं नाही। मी MD भूषण गगराणींना भेटलं, म्हणजे आज पण तुम्ही आमचे भूखंड विकता, आज पण तुम्ही नवी मुंबईतून शिडका पैसा कमवते, मग तुमच्यासाठी 1,06,00,000 काय आहे? तुम्ही आमच्या मुलांना विद्यावेतन दिलं पाहिजे। जोपर्यंत इथे शिडको आहे तोपर्यंत आता आमची 4थी पिढी कुठे शिकायला लागली। पूर्वी आमची अशिक्षित लोक होती, आता शिकतात आणि तुम्ही कोणाचं तरी सांगणार विद्यावेतन बंद जातं। आता या 27च्या याच्यामध्ये हे पेपर दिलेले आहेत, त्यांनी बोर्ड मीटिंगमध्ये प्रश्न घेतलेला आहे आणि 27 नंतर ते विद्यावेतन देतात। मग यांनी कशासाठी मोर्चा घेतला आहे? जे कामं सगळी रेकॉर्डवर आलेली आहेत त्या रेकॉर्डच्या कामासाठी जर तुम्ही लोकांची दिशाभूल करत असाल
तर ते बरोबर नाही आहे ना. आता आपल्याला माहिती आहे की इथे परिस्थिती काय निर्माण झालेली आहे. इथे अस्तित्व काय, पहिला त्यांनी तसं पाहिलं तर नवी मुंबईकरांसाठी काहीच काम केलेलं नाही. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे. तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल. मग मोठमोठी कामं घ्या, तुम्ही छोटी कामं घ्या, 25 लाखाच्या आतली कामं घ्या, कुठे पण क्वालिटीचं काम झालं का जरा आपण बघा. आणि जर आम्ही याच्यावर बोललो तर मग ते आमचं तोंड दिसतं. पण आज भारतीय जनता पार्टी आल्यानंतर इथे 5% जे होतं ते सगळं कमिशन बंद झालेलं आहे. आपणही मीडियातून पाहता, वाचता, आपण सगळीकडे फिरता, महापालिकेत फिरता, आज कुठेही कमिशन घेताना अधिकारीसुद्धा घाबरतात आहेत. लोकप्रतिनिधी तर राहिलेच बाजूला. पण आज झोपड्या बांधायच्या, 100-100, 200-200 झोपड्या बांधून त्याचं भाडं वसूल करायचं आणि ते तोडल्या म्हणून त्याचा बाऊ करून मोर्चे काढायचे. पण आज आमच्या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. पण मी समाज बांधवांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की आपण काही घाबरू नका. प्रकल्पग्रस्त हे सरकार आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहेत, सगळ्या मागण्या सोडवणार आहेत आणि आपण अजिबात विचलित होऊ नका. आणि असे मोर्चे काढून जर प्रश्न सुटत असते तर 15 वर्ष तुमच्या हातात कॅबिनेट मंत्री होतात, पालकमंत्री होतात. तुमच्या एका लेखणीवर आमचे प्रश्न सुटले असते सिडकोमध्ये, पण का सोडवले नाही. आणि आज मोर्चाचं नाटक कशासाठी करायचं. ही लोकांची दिशाभूल आहे आणि हे सरकार काय या अशा लोकांना घाबरणारतलं नाही आहे. यह निर्धार मोर्चा प्रकल्पग्रस्त लोगों को दिशा भूल का काम कर रही है और कुछ नहीं। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। आज के स्पेशल रिपोर्ट में बस इतना ही। फिर मिलेंगे अगले स्पेशल रिपोर्ट में। तब तक के लिए नमस्कार। आप देखते रहिए MVTV।